तुम्हाला कुठल्याही गाडीचं सीट कवर मॉडिफाईड करायचं असेल तर इथे प्रत्येकाचे सीट कवर दिलेले आहेत। हो हो स्लीपरी। आता इथे काय हो अंडी पडले अंडी। जेल के ऊपर अगर फॉर्म का लेयर मारेंगे तो प्रॉपर वर्क नहीं करेगा। तो ये स्पोर्ट्स बाइक वगैरह के लिए जिनकी सीटें बहुत पतली है, बहुत ही कड़क है, उनके हिसाब से ये काम करता है बेटर। तर हा संपूर्ण आहे धोबी घाट आणि इथे मस्त मस्त असे कपडे सुकत घातलेले आहेत आणि हेच कपडे आपल्याला मस्त इस्त्री बिस्त्री करून भेटतात। जेलचे डिसएडवांटेज हे पण आहे की ही जेलची सीट जर तुम्ही उन्हात ठेवली ना 5 मिनटं तर त्याला थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात आणि चटका बमला जबरदस्त लागतो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर मंडळी फायनली तो दिवस आलाय आणि आता मी चाललेलो आहे ग्रँड रोडला, जिकडे आपल्याला सीटचं मॉडिफिकेशन करायचं आहे। जसा मी आधी व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये जेल सीट टाकायची आहे, तर ती आता जेल सीट बनवण्यासाठी नवीन सीट मॉडिफाईड करण्यासाठी मी आता चाललेलो आहे ग्रँड रोडला। ब्लॉग स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि सीट जी प्रॉपर बनवणार आहे त्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ करणार आहे 7 ते 8 मिनिटाचा, त्याच्यामुळे सीट कशी बनवली जाते हे तुम्हाला समजण्यास मदत होईल। तर चला मित्रांनो, या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मोटो ब्लॉग मध्ये काय काय घडणार आहे ते तुम्हाला आता पाहायला मिळेल। तर चला आपल्या रुस्तमला स्टार्टअप देऊया। तर आता आपण निघूया आणि आता वाजलेत 12:10 आता होत येतील आणि पोचायला आपल्याला अजून 1-1.5 तास लागेल। म्हणजे आता आपण जातो डायरेक्ट ग्रँड रोडला आणि ग्रँड रोडला पोचायला आपल्याला आता 1.5 तास लागेल। चला बघूया कशी काय आजची आपली राईड होणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो। तर मी आता पोचलो आहे दादरला। दादरचं फ्लावर मार्केट जस्ट क्रॉस केलं आणि आता आपण एल्फिस्टनचा ब्रिज चढू आणि तिथून पुढे आपण ग्रँड रोडला टच होऊ। पुढे महालक्ष्मी रेसकोर्स जे आहे तिथून पुढे। तर एन्व्हायरमेंट इतकं फॉगी आहे, हे सगळं मुंबईचं प्रदूषण आहे आणि या ब्रिजवरून जो नजारा दिसतो ना, एक नंबर जबरदस्त दिसतो सगळा नजारा। आपल्या उजव्या बाजूला आहे महालक्ष्मी रेस कोर्स आणि इथे मस्त अशी घोड्यांची घौडदौड होते, घौडदौड त्यांच्यावर लिलाव लावून मस्त बेट लावली जाते। रेस कोर्स इथे रस्ता बराचसा असा खाली दिसतोय। मला असं वाटतं नवीन वर्षाचे फिरायला गेलेले चाकरमाने अजून आपल्या मुंबईत परत आलेले नाहीत। आणि आपल्या डाव्या बाजूला आहे धोबी घाट। धोबी घाट सगळे कपडे नवीन नवीन धुवायला टाकतात आणि या धोबी घाटाच्या इथे ना ही म्हणजे टुरिस्टची गाडी असतेच असते, जी युरोपियन जे बाहेरच्या देशातून आलेले असतात ना त्यांना ती गाडी फिरवत असते। आता त्याच्यात सगळे टुरिस्ट लोक आहेत, बघू शकता। आता तुम्हाला दाखवू का धोबी घाट, मुंबईचा धोबी घाट दाखवतो तुम्हाला, मुंबईचा धोबी घाट। अपने ब्लॉग में सब देखने मिलेगा तुमको। तो बघू शकता हा संपूर्ण आहे धोबी घाट। तर हा संपूर्ण आहे धोबी घाट आणि इथे मस्त मस्त असे कपडे सुकत घातलेले आहेत आणि हेच कपडे आपल्याला मस्त इस्त्री बिस्त्री करून भेटतात। बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आहे। तर कसा वाटला मंडळी धोबी घाट? तर अशा टुरिस्टच्या गाड्या या लोकांना फिरवायला येतात आणि इथे हॉस्पिटलच्या ज्या चादरी वगैरे असतात ना त्या पण एकत्र धुवायला देतात, जेणेकरून एक एक चादर कोण धुवत बसेल। तर सही आहे, कधी आलात तर या महालक्ष्मी स्टेशनच्या बाजूलाच आहे धोबी घाट, नक्की बघा। मुंबईतील एक खास आकर्षणापैकी एक आहे धोबी घाट।
मुंबई दर्शनमध्ये या धोबीघाटचं दर्शनसुद्धा दिलं जातं. आता इथे आहे भूल भुलैया. इथे एवढे लेफ्ट आहेत ना. आता इकडे एक लेफ्ट गेला, हा दुसरा, त्याच्यानंतर हा इथे एक तिसरा, त्याच्यानंतर पुढे तिथे चौथा, पाचवा, असे सर्कल आहे पूर्ण. आणि ह्याच्यात 4-5 लेफ्ट आहेत. चुकून कुठल्या चुकीच्या लेफ्टला गेलात तर फसलात. आणि इथे अंडर मेट्रो जी असते ना, भुयारी मेट्रो, तिचंसुद्धा काम चालू आहे. तर एक 5-10 वर्षानंतर मुंबईचं जे रूपडं आहे ना, ते एकदम वेगळं असणार आहे. लाईक इज इक्वल टू डेव्हलप कंट्री. हो स्लिपरी. आता इथे काय अंडी पडले, अंडी उचलते, सरकेल त्याच्यावरून कोणतरी. मगाशी तुम्हाला धोबीघाटच्या इथे जी गाडी दाखवली ना, जी युरोपियन लोकांना फिरवते, हीच ती गाडी. आणि मर्सिडीजची गाडी आहे, मर्सिडीज. जबरदस्त. मुंबई साईडला गाडी घेऊन येणं जो रोज येतो ना, त्याच्यासाठी हे सगळं कॉमन आहे. एवढ्या ट्रॅफिकमधून जाणं. जो कधीतरीच येतो ना, हे सगळं ट्रॅफिक बघून इतका वैतागतो ना. जसा की मी, आपल्या इथे काय लेनदेनच नाही ना या साईडला येणं. मंडळी, इकडे तुम्ही आलात ना, तर याला म्हणतात बालाराम स्ट्रीट. आणि इकडे सगळे सीट कवर्स, नंबर प्लेट सगळं बनवायचं काम चालू आहे. आणि जसं तुम्ही आतमध्ये आल तशी इथे मोठी बिल्डिंग दिसेल. त्या बिल्डिंगच्या समोरच आहे एशियाड सीट कवर्स. तर आता इथे राईट साईडला जे दिसतंय ना, ते आहे एशियाड सीट कवर्स. तर हे आहे एशियाड सीट कवर्स, न्यू एशियाड. और ये हमारे भाई, कैसे हो? बस बढ़िया यार, तुम्हारे इंतजार में बैठा हूँ सुबह से. आपला वाट बघतात आहे सकाळपासून. तर आपण आता पोचलो आहे फायनली इकडे. आणि हे बघू शकता, हे संपूर्ण दुकान आहे. मोठं ब्लॉग काढूया आता. तर फायनली आता 1:45 झालेत. तर आता मी पोचलो आहे न्यू एशियाड सीट कवर. इथे बघू शकता. तुम्हाला कुठल्याही गाडीचं सीट कवर मॉडिफाईड करायचं असेल तर इथे प्रत्येकाचे सीट कवर दिलेले आहेत. आणि इथे होलसेलसुद्धा करतात हे. जबरदस्त. आणि ऑल ओव्हर मुंबई ते सगळीकडे एक्सपोर्ट होतं. आणि आता आपण आपली बर्गमॅन जी घेऊन आलो आहे, हिचा जो स्पॉन्जीनेस आहे, तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मॉडिफाईड करायचं आहे. जसं मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपण याच्यात जेल टाकणार आहे. तर आता जेल टाकायचं की नाही, आता ते प्रॉपर आपण समजून घेऊ की जेल टाकल्याने काय होतं आणि स्पंज एक्स्ट्रा टाकल्याने काय होतं, ते आपण चेक करूया आता. तर आता आपली रुस्तम इथे घेऊन आलो आहे. तर या दुकानाचे ओनर आपल्या समोर आहेत, मिस्टर अब्बास. तो हेलो. हाँ हेलो, कैसे हो? बस बढ़िया एकदम. तो मैं आपको ये पूछने जा रहा था कि आपके शॉप में कौन से गाड़ी का सीट कस्टमाइज़ करके आप देते हैं? ओवरऑल हर बाइक का, इंडियन बाइक हो, स्पोर्ट्स बाइक हो, इम्पोर्टेड हो, कोई भी बाइक हो, सबका ही हो जाता है. रॉयल एनफील्ड कॉमन है, सुजुकी बर्गमैन वगैरह और ज़्यादा कॉमन है. ट्रायम्फ हो गया है, कोई भी बाइक हो उसमें, स्पोर्ट्स बाइक हो, Z900 हो, सबके कवर वगैरह, जेल पैडिंग, जेल, हर चीज़ बन जाता है. स्पोर्ट्स बाइक के कवर, हर चीज़. और आपके शॉप में पूरा सीट कवर भरा पड़ा है? हाँ, जैसे कि हमारा होलसेल भी है, हम होलसेल ही करते हैं. हमारा होलसेल प्लस रिटेल है. हम मॉडिफाई भी करते हैं और हमारा होलसेल भी, हमारा ब्रांड एशिया टॉप किंग, हमारे 2-3 ब्रांड है. हम वो हिसाब से बाहर सेल करते हैं ऑल ओवर इंडिया. तो जैसे मैंने मेरा गाड़ी मॉडिफाइड के लिए दिया, तो अगर कोई आता है तो कितने दिन में वो सीट मॉडिफाइड करके आप दे सकते हैं? अब ये डिपेंड करता है वेटिंग पे, क्योंकि आजकल वेटिंग होने लगा है. जैसे कि एक साथ 5-6 सीट आ जाती है, 10 सीट आ जाती है, तो वो हिसाब से हम लोग टाइम पीरियड दे देते हैं आदमी को कि भाई आपको 2 दिन लगेगा. वैसे मेजरली 1 से 1.5 दिन में काम होना चाहिए. एक बाइक का 1 से 1.5 दिन में काम हो जाता है. और कोई समझो अपना वीडियो देख के पुणे से देख रहा है, कोल्हापुर से देख रहा है, या फिर आउट ऑफ महाराष्ट्र देख रहा है, तो आप ऐसे कुरियर करते क्या सीट बना? हाँ, ऑल ओवर इंडिया कुरियर अवेलेबल है. ऑल ओवर इंडिया, जैसे कि जहाँ से भी बोलेंगे हम वहाँ उसको कुरियर करवा देंगे. ओके, एज पर कस्टमर डिमांड आप करके दे सकते हैं. जैसा उनका कस्टमर का कैसा है, जैसे वो चाहेंगे,
जैसे उनको अपनी सीट को बनवाना है, जो कलर, जो पैडिंग, जो भी चाहिए अपने हिसाब से कस्टमाइज़ कर सकते हैं। जो भी गाड़ी हो, कोई भी गाड़ी हो, कोई भी स्कूटर हो, कोई भी मोटरसाइकिल हो, सबके लिए अवेलेबल है। आदमी अपने हिसाब से भी उसको कस्टमाइज़ कर सकता है, कोई इशू नहीं है। ओके, तर आता सीट कोणत्या प्रकारची लावायची याच्यामध्ये थोडासा मी कन्फ्यूज झालो आहे, कारण माझ्यासमोर आहे जेल फॉर्म. हा बघू शकता, हा सीटचा जेल आहे पूर्ण. हा सीटमध्ये प्रॉपर शेप करून याला बसवला जातो. तर याचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की हा नरम है, तर सर सांगतील थोड़े आपल्याला. तो भाई ये जो जेल है जो आप सीट में बिठा दो, तो ये कौन से बाइक में बैठता है और इसका एडवांटेजेस बताओ ना. ये कोई भी बाइक में बैठ सकता है, कोई भी स्कूटर, कोई भी बाइक में बैठ सकता है, स्पोर्ट्स बाइक कोई भी. लेकिन इसका एडवांटेज ये है कि ये कमर का जो अपना रीढ़ का बैकबोन है उसको स्टेबल रखता है. हाँ, जिसका बैकबोन का प्रॉब्लम आ गया है उसके हिसाब से ये थोड़ा वर्क करता है. लेकिन अगर जैसे बल्कि गाड़ी है, बर्गमैन है, बड़ी सीट है, महाराजा सीट है, उसके अंदर डालेंगे और उस पर फॉर्म लगाएंगे तो फिर इसका वर्क ख़त्म हो जाएगा. मतलब ये प्रॉपर वर्क नहीं करेगा. अगर इसके ऊपर फॉर्म का लेयर आ जाता है, जेल के ऊपर अगर फॉर्म का लेयर मारेंगे तो प्रॉपर वर्क नहीं करेगा. तो ये स्पोर्ट्स बाइक वगैरह के लिए जिनकी सीटें बहुत पतली है, बहुत ही कड़क है, उनके हिसाब से ये काम करता है बेटर. हमारे अब तक के रिव्यू में जितने भी कस्टमर ओवरऑल लगा के गए हैं उनके हिसाब से ये जितनी पतली सीट रहेगी, स्पोर्ट्स बाइक का सीट रहेगा, उस पर ये बराबर वर्क करेगा. तो ओके, तो अपने गाड़ी के लिए क्या सजेस्ट कर सकते हैं, कौन सा लगावे तो बेटर? आपकी गाड़ी के लिए हाई डेंसिटी फॉर्म, मेमोरी फॉर्म यही सजेस्ट करता हूँ, क्योंकि अपने का अपना राइडिंग बहुत लंबा रहता है और अपना ऑलरेडी गाड़ी का सीट बहुत बल्कि है, महाराजा है, तो उसमें ऑलरेडी बहुत सपोर्ट है. तो मेरे हिसाब से अगर आप जेल डालोगे तो आपको उसका इतना इम्पैक्ट नहीं गिरेगा मेरे हिसाब से. हाँ, अगर आप चाहते हो तो जेल को अलग से एक एनवेलप आता है, एक पूरा सेट आता है, उसके अंदर से बनवा के आप रेडीमेड लेके आप उस पर बैठ के चला सकते हो. मेरा रिव्यू रहेगा. मतलब इसको एक बैग में डालते हैं हम जिप वाले में, और आप उसको अपने सीढ़ी पोजीशन पे रख के फिर आप गाड़ी चला सकते हो, तब ये वर्क करेगा ज़्यादा. सीट में इंस्टॉल करेंगे तो अब तक का मेरा रिव्यू है कि ठीक है, एवरेज रिव्यू है, गुड, ओके, ये हमारा रिव्यू आता रहता है. ओके, मतलब ना के बराबर ही, ऐसा मतलब एवरेज. एक एवरेज मतलब हर तरह का इंसान के, हर तरह के बॉडी के हिसाब से एडजस्ट होता है. तो सबका रिव्यू अपने हिसाब से अलग है, कुछ ना कुछ. इसका रिव्यू सबका अलग अलग बटा हुआ है अपने हिसाब से. तर आता बघूया, आपली सीट तो ओपन केलेली आहे. तर आता जेल टाकायचं की नाही थोडासा विचार करूया. त्याच्यानंतर बघूया की आपल्याला आपल्या लॉंग राईडनुसार काय कम्फर्ट आहे ना त्यानुसारच जाऊया. जेलचे डिसएडव्हान्टेज हे पण आहे की ही जेलची सीट जर तुम्ही उन्हात ठेवली ना 5 मिनटं तर त्याला थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात, आणि चटका बमला जबरदस्त लागतो यांच्या सांगण्यानुसार. तो एक याचा डिसएडव्हान्टेज आहे. त्यामुळे आपली सीट जर कुठेही उन्हात आपण जेव्हा लॉंग राईड करतो तर प्रत्येक ठिकाणी सावली मिळेल असं नाही. तर आपण विचार करूया, जास्त हाय डेन्सिटीवाला मेमरी फॉर्म टाकून 1-1.5 वर्ष चालूया. आणि ही जी जेल सीट आहे ती सध्या तरी मी विचार नाही करत आहे, कारण त्याचे डिसएडव्हान्टेज ऐकले तर आता त्याचा विचार नाही करत आहे. आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेल सीट बनवणार आहे, पण जेल सीटचे आता डिसएडव्हान्टेज कळलेले आहेत. तर त्याच्यामुळे जो मेमरी फॉर्म आहे त्याच्यात आपण आता अपग्रेड करतोय, आणि जे सीट कवर आहे ते सुद्धा अजून सॉफ्ट करून घेतोय. तर बघूया आपली सीट कशी काय एकदम जबरदस्त बनणार आहे. सीट कारखान्यामध्ये गेली आहे आणि आता आपण ही दुसरी सीट लावली. आता आपण घरी जाऊया आणि आता आपण डायरेक्ट उद्या येऊया, आणि उद्या येऊन बाकीचं राहिलेलं काम मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आपली सीट आता बनवायला दिली आहे, आता ती खोलली आहे. चलो रात को फोन करता, रात को फोन भी करता हूँ और कल का शेड्यूल पूरा पक्का कर लेते हैं. हां हां, चलो चलो, थँक्यू. ओके, तर आता आपण चाललो आहे बोरा बाजार. आणि आपली जी सीट आहे ती बनवायला दिलेली आहे, आणि सीटचा इन डिटेल व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. तर मंडळी, जी जेल सीट आहे ना त्याचे डिसएडव्हान्टेज आहेत, कारण आता जसं की मी समजून घेतलं त्या निष्कर्षावर तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जेल सीट बनवायची असेल तर त्याच्यावर फोम नाही लावायचा. म्हणजे लावणारे कसे जबरदस्ती लावून घेतात, पण आता हे कसे रोजचे सीट बनवणार आहेत, आणि त्यांनी एकदा आपल्याला भावासारखं सांगितलं, समजवलं कि भाई आपको पैसा वेस्ट करना है तो जेल डालो, उसका इतना इफेक्ट नहीं है जितना आप सोचते हो कि जेल की वजह से इतना इफेक्ट आएगा. आणि जेल सीटला एका बोटाने दाबलं तर ते नरम लागतं, 4 बोटाने दाबलं तर ते कडक लागतं. आणि ती सीट जर उन्हात 5-10 मिनटं राहिली तर तिला थंड होण्यासाठी खूप वेळ लागतो. हा एक जेल सीटचा डिसएडव्हान्टेज मोठा आहे.
म्हणजे उन्हात ठेवली तर तिला अर्धा तासापेक्षा पण जास्त लागतं, जास्त तापली असेल तर. म्हणून त्याच्यावर फोम चढवतात की सॉफ्टनेस त्याचा राहावा. रुको जरा सबर करो, रुको जरा सबर करो. आता इकडचा जो फॉर्म आहे तो कापून हा दुसरा फॉर्म टाकला याच्यात नरमवाला, पण तो सुद्धा आता कडक झालेला आहे. ही सीट आता ओपन होणार आहे पूर्ण, आणि ती कशी काय कटिंग करून पुढच्या प्रोसेसमध्ये बघा. आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिल्यांदा येत असेल पूर्ण सीट बनवण्याचा, अजून कोणी दाखवला नसेल तर आपली पूर्ण सीट आता खोलली जाईल.